स्वतःला फिट ठेवण्यासाठी सगळ्यांना खूपच आवडते, पण त्यासाठी हेल्दी खाणं देखील महत्त्वाचे असते. तर हेल्दी म्हटलं म्हणजे सलाड. तर सलाड खायचं असलं तर सगळेजण नाकच मुरडतात. पण आज आपण सोया चंक्सचे असं सलाड बनवणार आहोत, ते हेल्दी तर राहिलं, सोबतच टेस्टी देखील बनेल. तर हे सलाड कसे बनवायचे आपण पुढे बघू. तर नमस्कार, कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. हे सोया चंक्सची रेसिपी आपण अगदी झटपट बनवणार आहोत, तसेच चवीला देखील भन्नाट राहील. तसेच आपण त्यासोबत ड्रेसिंग देखील बनवणार आहोत. तर कसे बनवायची ही रेसिपी, चला पुढे वळूयात. तर यासाठी मी 1 कप सोयाबीन घेतलेले आहे. या ठिकाणी मी मिनी सोयाबीन घेतलेले आहे आणि त्यांना पाण्यात भिजवून घेतलेले आहे. तसेच त्याचे पाणी देखील मी काढून घेतले आहे. सोबतच कांदा, टोमॅटो, गाजर आणि कोथिंबीर घेतली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये भाजी ॲड करू शकतात. तर यासाठी आपण एक ड्रेसिंग बनवणार आहोत. ड्रेसिंगसाठी मी अर्धा कप दही, त्यात 2 काळे मिरे, चवीप्रमाणे मीठ, किंचितशी साखर. साखरेच्या ऐवजी तुम्ही मधाचा देखील वापर करू शकतात. हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेऊ. मिक्सरमधून फिरवल्यानंतर त्यात 1 मोठा चमचा हिरवी चटणी टाकणार आहोत. या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर आणि पुदिना देखील टाकू शकतात. तर चटणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा फिरवल्यानंतर आपले ड्रेसिंग तयार आहे. तर या ठिकाणी तुम्ही दहीऐवजी पनीरचा देखील वापर करू शकतात. पनीर क्रम्बल करून त्यात आपण थोडे दूध घालून हे मिश्रण तयार करायचे. पुढे आता आपण सोयाबीनला रोस्ट करून घेऊ. तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकत त्यात थोडे मीठ आणि गरम मसाला टाकला आहे. तुम्हाला हवा तो गरम मसाला या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात. आपल्याला हे सोया चंक्स तेलामध्ये व्यवस्थितरित्या 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहे. सोयाबीन छानरित्या भाजले गेलेले आहे. लगेचच आपण त्यांना एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हे सोयाबीन असेच देखील अतिशय चविष्ट लागतात. सोयाबीन टाकल्यानंतर आपण लगेचच त्यामध्ये आपण चिरून ठेवलेल्या भाज्या टाकणार आहोत. तुम्ही या ठिकाणी उकडलेले कॉर्न देखील किंवा थोडीशी परतवलेली शिमला मिरची देखील टाकू शकतात. तर या ठिकाणी मी गाजर, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. गाजर, टोमॅटो आणि कांदा टाकल्यानंतर आपण तयार केलेलं ड्रेसिंग त्यामध्ये टाकणार आहोत. थोडी ड्रेसिंग मी नंतर पुन्हा एकदा टाकण्यासाठी राहू दिलेली आहे. ड्रेसिंग टाकल्यानंतर आपण त्यामध्ये थोडा चाट मसाला आणि काळे मीठ टाकणार आहोत. कोरडे मसाले टाकल्यानंतर त्यांना आपण व्यवस्थितरित्या एकत्रित करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता, अतिशय चविष्ट असे आपले सलाड दिसत आहे. हे सलाड खाल्ल्यावर आपले पोट देखील भरते, सोबतच आपण काहीतरी चविष्ट खाल्ले आहे असे देखील मनाला तृप्ती लागते. तर आपले हे सलाड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल खातील असे आणि झटपट बनणारे आहे. आपले सलाड आपण व्यवस्थितरित्या ड्रेसिंगमध्ये एकत्रित केलेले आहे. लगेचच आपण त्यावर कोथिंबीर टाकून देऊयात. कोथिंबीर टाकली आणि आपले सलाड तयार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर तुम्ही सलाड बनवून ठेवत असणार तर कांदा खाण्याअगोदरच चिरून टाकावा, जेणेकरून कांद्याचा वास येणार नाही आणि सलाड छान लागेल. तर आपले सलाड तयार आहे. आपण लगेचच सर्व करूयात. तर हे सोया सलाद तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि कसे वाटले मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सोबतच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.